मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर गायकवाड यांचा 7 सप्टेंबर रोजी अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहात माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला। पहिल्या सत्रात मनोहर गायकवाड यांनी संस्कार भूमी काळेगाव येथील तक्षशिला बुद्ध विहारास भेट देऊन पूज्य भदंत धम्मगुरू महावीरो थेरो यांच्या उपस्थितीत तथागत बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन केले। तर दुसऱ्या सत्रात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व तिसऱ्या सत्रात शासकीय विश्रामगृहामध्ये राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मनोहर गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राम गुंडिले, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, संघटनेचे प्रांताध्यक्ष अनंत लांडगे, मराठवाडा अध्यक्ष बलभीम कोथंबिरे, प्राध्यापक विजय श्रंगारे, विनय कोरे, भारतीय दलित पॅन्थर संघटनेचे संजय कांबळे, बालाजी आचार्य, रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे, पंडित गायकवाड, अशोक मोरे, वंचितचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, भगवान ससाने आदींनी मनोहर गायकवाड यांनी केलेल्या कार्यावर शब्दरूपी प्रकाश टाकून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। यावेळी उत्तम लोखंडे, सूर्यकांत कोकाटे, चंद्रकांत पौळ, एम.बी. वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रमंडळी व परिवारातील आप्तेष्टांची उपस्थिती होती। अध्यक्षीय समारोपात माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी मनोहर गायकवाड यांच्या प्रती शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव करत शाबासकीची थापही दिली आणि आशीर्वादरूपी शुभेच्छा व्यक्त केल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष साबळे यांनी मानले। आवाज बहुजनांचा।